क्रिशा झोपलेली होती ना, तोपर्यंत सगळे कामच आवरून घेतले होते ना आणि लगेच डोकं विचारायला घेतलं तर असं वाटत होतं ना, आज काय आता टकलंच पडतं का काय, एवढे केस गळायला लागले ना माझे. मग गार्डनकडे लक्ष गेलं तर म्हटलं चला आता आपलं छोटंसं गार्डन आहे ना, ते मग गॅलरीतल्या झाडांना असं पाणी देऊन दिलं होतं. आणि तोवर क्रिशाही उठली ना, तिला म्हटलं तुला जेवायचं का, तर नाही नाही करत होती ना, कारण आजकाल ती असं नाही नाहीच करायचं शिकली. तिला काहीही म्हटलं तर नाही नाहीच म्हणते ना. मग तिलाच घेतलं असं आणि लगेच तिच्यासाठी ना मी पहिल्यांदाच मुगाची खिचडी बनवत होते ना. थोडेसे तांदूळ आणि मूग घेतले आणि एक अर्धा बटाटा घेतला होता ना, मस्त त्याला कापून घेतलं आणि तिला असं खेळण्यासाठी ना गुंतवलं होतं. आणि लगेच आहे ना खूप फोडणी दिली ना त्या खिचडीला. मस्त अशी घोटेल खिचडी बनवली होती ना. आज थोडंसं जिरं टाकलं होतं, तूप टाकलं होतं, थोडंसं लसण टाकलं आणि हळद टाकली होती ना. हिंग टाकायचं मी विसरूनच गेले होते बघा. बटाटा, तांदूळ आणि छान डाळ असं धुवून घेतलं होतं आणि मस्त त्याला तुपात परतून घेतलं होतं आणि छान असं शिजवली होती ना खिचडी. मस्त अशी घोटलेली खिचडी तयार झाली होती ना. मग लगेच क्रिशालाही खायला घातली. तर क्रिशाचं आहे ना रिॲक्शन तर तुम्ही बघण्यासारखंच होतं ना. असलं रिॲक्शन होतं ना तिचं की बघायचंच काम नाही ना. आता हिने खाल्लं तर खरी 2 घास ती कॅमेऱ्यासमोर फक्त खाते आणि नंतर तिचं असं काही असतं नंतर ना. हे बघा आता नाही नाही तर तिचं कंटिन्यू चालूच असतं. आणि नंतरून ना तिचं लक्ष खाण्यात कमी आणि सांडण्यातच जास्त ना. तर सारखं असं मला सांडू दे म्हणते किंवा मग असं पांगवू दे म्हणते ना, त्याच्यासोबत खेळू दे म्हणते, पण खायला नाही म्हणते ना. तर चला मग आता इथंच ब्लॉग एंड करते. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.